नमस्कार. आपकी अदालतमध्ये तुमचं स्वागत आहे. सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार. तुमचं प्रेम, तुमची माया आणि तुमच्या सपोर्टने आपकी अदालत पुन्हा एकदा नंबर 1 शो झाला आहे. आज या स्पेशल प्रोग्राममध्ये आम्ही बोलवणार आहोत सीमेपलीकडील एका पाहुण्यांना. पाकिस्तानची प्रसिद्ध अभिनेत्री मीरा आज आपकी अदालतमध्ये. पाकिस्तानी सिनेमांची सुपरस्टार मीरा आपकी अदालत मध्ये हजर व्हा. सर्वप्रथम आदाब आणि नमस्कार. आजची कारवाई सुरू करण्यात यावी. तर खटला सुरू होत आहे. आपकी अदालतमध्ये पहिला आरोप सुपरस्टार मीरा यांच्यावर. आपकी अदालत मध्ये पाकिस्तानी सिनेमांची सुपरस्टार मीरा यांच्यावर आरोप आहे की या हिपोक्रेट आहेत. हिपोक्रेट. तुम्ही स्वतःविषयी सांगतात कमी आणि लपवता जास्त. मी जी काही आहे सगळं पब्लिक समोर आहे, प्रेस समोर आहे, माझ्या पेरेंट्स समोर आहे. कधी काही लपवलं नाही. लपवलं तर बरंच काही तुम्ही. तुम्हाला कसं माहीत? तुम्ही काही स्टिंग ऑपरेशन केलंय? तुमचं खरं नाव रुबाब आहे हे तुम्ही कधी कुणाला सांगितलं नाही. खरं नाव? हो, हां. फॅमिली नेम आहे. आणि जेव्हा तुम्ही पहिली फिल्म केली त्यावेळी तुमचं नाव इर्तजा ठेवण्यात आलं होतं. नाही, हे सुद्धा माझं फॅमिली नेम आहे. असे किती फॅमिली नेम आहेत तुमचे? ॲक्चुअली माझे जे फॅमिली नेम आहे ते आहे इर्तजा रुबाब. आणि तिसऱ्यांदा तुमचं नाव ठेवण्यात आलं समीरा. नाही, हे चुकीचं आहे. हे पाकिस्तानी पेपरमध्ये लिहिलंय. तिसऱ्यांदा तुमचं नाव समीरा ठेवण्यात आलं, ज्याला तुम्ही भारताप्रती असलेल्या प्रेमापोटी तुम्ही समीराचं मीरा करून टाकलं. नो, 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 नो. काय बोलताय? माझं मीराच. पाकिस्तानचे अनेक न्यूजपेपर्स जे आहेत, तुम्ही बघा, माझं नाव मीराच आहे. ही गोष्ट खरी आहे का की तुम्ही खूप लहान वयातच ॲक्टिंग करायला सुरुवात केली होती? हो, मी माझं करिअर स्टार्ट केलं होतं जेव्हा 15 वर्षांची होते. जेव्हा तुम्ही ॲक्टिंग सुरू केली होती तेव्हा तुम्ही जरा जाड होता. हो, हो. हो. मग कसा हा वेट लॉस झाला? काम कर. काम करून करून डे नाईट शूटिंगमुळे वेट कंट्रोल झालं. तुमची पहिली फिल्म 1995 मध्ये काटा रिलीज झाली होती. पण तुम्ही तिच्याविषयी जास्त बोलत नाही. तुम्ही लोकांना पहिली फिल्म सांगता चीफ साहब जी 96 मध्ये रिलीज झाली होती. मी सगळ्यात पहिली फिल्म साइन केली होती चीफ साहब. पण कांटा 1 महिना आधी रिलीज झाली. आणि हिट झाली चीफ साहब. हो, सिंपल लव्ह स्टोरी. एका श्रीमंत बापाची मुलगी आणि एक गरीब घरातला मुलगा, ज्याला मी खूप आवडते आणि माझे जे पेरेंट्स आहेत त्यांना नाही वाटत की माझं ह्याच्याशी लग्न व्हावं, कारण की मी खूप श्रीमंत बापाची मुलगी जेव्हा आहे. तुम्ही फिल्म्समध्ये काम करायला सुरुवात केली तेव्हा पहिल्यांदा पाकिस्तानी फिल्म्समध्ये एक अशी मुलगी दिसली जिला सुरुवातीला लोक पाकिजा म्हणायचे, नंतर पठाखा म्हणायला लागले. अ, पहिल्यांदा पाकीजा. हे बघा, रोल्समध्ये व्हेरिएशन खूप इम्पॉर्टंट आहे आणि डिफरंट टाइप्सचे रोल्स मला करायचे. मी खूप सिंपल रोल्ससुद्धा केलेत आणि ग्लॅमरस रोल्ससुद्धा केलेत. लाइक मदरचा रोलसुद्धा केलाय, एक चांगल्या लव्हरचा रोलसुद्धा केलाय, बायकोचा रोलसुद्धा केलाय आणि खूप जे ग्लॅमरस ते कॅरेक्टरसुद्धा केलेत. तर नेहमी डिफरंट मूड्स दिलेत फिल्म्समध्ये. कोणती अशी फिल्म होती जिने तुम्हाला सेक्स सिम्बलची पदवी दिली? अशी इमेज तर मुळीच नाहीये. तुम्ही असं जर मी तुम्हाला लाहोरचे पेपर दाखवले तर ह्या सगळ्या पेपरमध्ये तर हेच लिहिलेलं आहे. तुम्ही हे की जे न्यूजपेपर चुकीचे पिक केलेत. हं, आपल्या पॉझिटिव्ह, निगेटिव्ह तर नेहमी
आर्टिस्टविषयी येत असतं, तर फक्त पॉझिटिव्हच आय थिंक तुम्ही काही मी जर तुम्हाला खरं सांगायचं तर मी जो कुठला पेपर उचलला, त्यात हेच लिहिलंय की मीरा पाकिस्तानच्या फिल्म्समध्ये कुणी त्यांना सेक्स सिम्बल म्हणतं, कुणी त्यांना हॉटेस्ट स्टार ऑफ पाकिस्तानी फिल्म्स म्हणतं. हो, मी ग्लॅमरस तर आहे. मी चांगली दिसते फिल्म्समध्ये, प्रत्येक कॅरेक्टरमध्ये फिट होते. प्रत्येक रोलमध्ये चांगली मग वाटते. तेच तर मी उचललंय ना पेपरमधून. हो, व्हर्सॅटिलिटी आहे माझ्यात. हे बघा, जर माझ्या कॅरेक्टरचा संबंध जर सेक्सी फिल्म आहे किंवा सेक्सी लुक्स आहे, तर मी मी सेक्सी गर्ल बनते आणि जर सिंपल मुलीचा रोल आहे, तर मी सिंपल बनते. जर सीरियस मुलीचा रोल आहे, तर मी सीरियस बनते. अ, जर आंधळ्या मुलीचा रोल आहे, तर मी आंधळी पण बनते. कुठलाही असो तुम्हाला खूप सुंदर दिसायचं असतं. हो, आय वॉन्ट टू लूक गुड. आय वॉन्ट टू लूक ब्युटिफुल अँड चांगली ॲक्ट्रेस दिसायचं आहे, की माझ्या कॅरेक्टरमध्ये अगदीच परफेक्ट वाटावी जे कॅरेक्टर आहे, अगदी तीच मुलगी आहे. मीरा नाहीये. तर तुम्हाला अभिमान आहे खूप तुमच्या सौंदर्यावर. हो, मला वाटतं, की लोकांनी फक्त आणि फक्त मलाच बघावं आणि कोणालाही बघू नये. आणि जर दुसरं कुणाला बघितलं तर काय वाटतं तुम्हाला? मला नाही आवडत. मला वाटतं फक्त मला बघावं बास. मीराजी, जेव्हा जेव्हा तुम्ही तोंड उघडता काही ना काही कॉन्ट्रोव्हर्सी निर्माण होते. खूप सारे प्रश्न आमच्याकडे अजून आहेत. आरोप आहेत पाकिस्तानी सिनेमांची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री मीरा यांच्यावर. जनतेचा खटला असाच सुरू राहील एका ब्रेकनंतर. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज पिंजऱ्यात आहेत पाकिस्तानी सिनेमांची नंबर 1 स्टार मीरा. आपकी अदालतमध्ये पाकिस्तानी सिनेमांची सुपरस्टार मीरा यांच्यावर आरोप आहे की या जाणून बुजून कॉन्ट्रोव्हर्सीज निर्माण करतात. मीराजी, कॉन्ट्रोव्हर्सीज विषयी म्हणतात की जिथे जिथे मीरा जाते कॉन्ट्रोव्हर्सीज नक्कीच असते. एक गाणं होतं ना हिंदी फिल्मचं, जहां मैं जाती हूँ वही चले आते हो. तर कॉन्ट्रोव्हर्सीज तुमच्या मागे मागेच येत असतात. तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. कॉन्ट्रोव्हर्सी जी आहे ते तुमच्यासारखे लोक क्रिएट आमच्यासारखे करतात. लोक. मी क्रिएट नाही करत. मी फक्त माझं काम करते आणि सगळं कॉन्सन्ट्रेशन माझ्या कामावर असतं. तर प्रेस, मीडिया किंवा त्यांचा संबंध आहे कॉन्ट्रोव्हर्सीशी, माझा नाही. ही गोष्ट खरी नाही का की पाकिस्तानमध्ये फिल्म करता करता तुम्ही हिंदुस्थानमध्ये फिल्म करायला आलात महेश भट यांच्याबरोबर? हो, ही पाकिस्तानसाठी खूप मोठी न्यूज होती. हे सत्य आहे. बिकॉज जेव्हा सलमा आणि झेबा मुख्तियारजींनी काम केलं हिंदुस्थानात, तर त्यांच्याकडे ब्रिटिश नॅशनॅलिटी होती. त्यांचा पाकिस्तानशी संबंध नव्हता. आणि माझ्याकडे जो पासपोर्ट आहे तो पाकिस्तानचा पासपोर्ट आहे आणि पाकिस्तानची मुलगी आहे. तर त्यामुळे मे बी ह्या गोष्टीला बिकॉज आफ्टर 56 इयर्स एक एवढं मोठं काम झालंय. हिंदुस्थानातून खूप सारे न्यूजपेपर्स मी वाचत असायचे. काफी डायरेक्टर्स म्हणाले, की आम्ही हिंदुस्थानची पाकिस्तानच्या सोबत को प्रोडक्शनमध्ये इंटरेस्टेड आहोत. पण 56 वर्षात फक्त बोलणं झालं, प्रॅक्टिकली काहीच झालं नाही. तर फायनली जेव्हा महेशजी इथून एवढा मोठा जेव्हा ते पाकिस्तानला गेले, कारा फिल्म फेस्टिव्हलला आमची भेट झाली महेशजींसोबत. आणि ते म्हणाले, "आम्हाला प्रोडक्शन करायचं आहे पाकिस्तानसोबत आणि आमची इच्छा आहे, की तुम्ही त्या क्रो प्रोडक्शनचा भाग व्हावं, आमच्या फिल्ममध्ये काम करावं." तर मी विचार करत होते, की ह्या फक्त गप्पा आहेत. असं काही होणार नाहीये. पण इतरही पाकिस्तानी ॲक्ट्रेसेस आल्यात, झेबा बख्तियार आल्यात, सलमा आगा आल्यात. त्यांच्या बाबतीत तर कधी कॉन्ट्रोव्हर्सी उभी नाही राहिली. आय डोंट नो कधी फिल्मचा कोणी शॉट पाहिला नाही. फिल्मचे प्रोमोज आत्ता रिलीज झालेत आणि कसं ना म्हणजे न पाहता लोक म्हणाले फिल्ममध्ये किसिंग आहे. मीरा पाकिस्तानची एक मोठी स्टार इंडियामध्ये येऊन फिल्ममध्ये हिरोईन बनावी. महेश भट्टसारखा कॉन्ट्रोव्हर्शियल डायरेक्टर, कॉन्ट्रोव्हर्शियल प्रोड्युसर्सने तिला प्रोड्यूस करावं, तर कॉन्ट्रोव्हर्सी नाही होणार.
तुमच्या नजरेत महेशजी, पण जगात त्यांचं खूप नाव आहे. लोकांचं त्यांच्यावर खूप प्रेम आहे आणि स्पेशली मी त्यांच्या खूप साऱ्या फिल्म्स पाहिल्यात. अर्थ, जखम, सडक, हम है राही प्यार के आणि अशा खूप साऱ्या फिल्म्स. तर ही इज ही इज खूप ग्रेट माणूस आहेत आणि खूप ब्रिलियंट माइंड आहे आणि पाकिस्तानमध्ये त्यांना लोकांचं त्यांच्यावर प्रेम आहे, त्यांचे चाहते आहेत, त्यांना लाईक करतात. सगळी आमची प्रेस, आमची जी आहे जनता, आमचे डिरेक्टर्स त्यांच्या फिल्म्स पाहून शिकतात. फिल्म रिलीज झाली नाही, फिल्मचे प्रोमो रिलीज झाले नाहीत, त्याआधीच कॉन्ट्रोवर्सी निर्माण झाली. अहो, तुम्ही क्रिएट केली ना, आम्ही मीडियाने क्रिएट केली आहे. महेशजींचा याच्याशी काहीच संबंध नाही. आमचा याच्याशी काहीच संबंध नाही. आम्ही शांतपणे फिल्म कंप्लीट केली. जेव्हा फायनली फिल्म येईल तेव्हा तुम्ही पहा. मीराजी, जर पाकिस्तानची ऍक्ट्रेस हिंदुस्थानच्या कुठल्या फिल्ममध्ये एक किसिंग सीन जेव्हा देते, मग कॉन्ट्रोवर्सी तर होणारच आहे. फर्स्ट ऑफ ऑल दीज एलिगेशन्स आर बेसलेस. देयर इज नो वल्गर सीन इन महेश भट्ट्स फिल्म. ना सर. कॉन्ट्रोवर्सी या गोष्टीला घेऊन झाली आणि विशेषतः पाकिस्तानच्या प्रेसमध्ये या गोष्टीला घेऊन झाली की पाकिस्तानी ऍक्ट्रेस हिंदुस्थानमध्ये जाऊन कुठल्या हिंदू स्टारला किस करेल फिल्ममध्ये. तुम्ही फिल्म पाहिली? अजून तर रिलीज नाही झाली मीराजी, कसं काय बघणार मी? मग तुम्ही आम्हाला सांगा, तुम्ही फिल्म पाहिली नाही, मग तुम्ही कसं म्हणू शकता की फिल्ममध्ये किसिंगचा सीन आहे? तुम्ही काय गॅरंटी देता? नाही, हे तर तुम्ही सांगू शकता ना की असा सीन आहे की नाही, नाहीये. तुम्ही बोलताय ना, मीडिया म्हणते, लोक म्हणतात की फिल्ममध्ये असा सीन आहे. तर मला सांगा, कुणी पाहिलाय तो? मला प्रूफ दाखवा तुम्ही स्क्रीनवर. मला बघायचंय. मीराजी, मला तर माहिती आहे की जेव्हा धूर निघतो तेव्हा कुठे ना कुठे आग तर नक्कीच लागलेली असते. जी कॉन्ट्रोवर्सी आहे ही जास्त करून पाकिस्तानच्या प्रेसने सुरू केली आहे. हो, त्यांचा असा विचार होता आणि ते नक्कीच दे आर व्हेरी राइट. यासाठी की त्यांचं माझ्यावर प्रेम आहे. माझा त्या देशाशी संबंध आहे. मी त्या देशाची स्टार आहे आणि आज मी जी काही आहे पाकिस्तानमुळेच आहे आणि पाकिस्तानमुळेच मी आज इथे बसलेले आहे. तो माझा देश आहे, माझी आई आहे आणि माझी मदरलँड आहे. तर माझं नातं तर संपू शकत नाही पाकिस्तानबरोबर. पण ते खूप खूप टच आहेत, खूप पॉझिटिव्ह आहेत माझ्यासाठी. म्हणून त्यांना वाटतं, की मी पाकिस्तानच्या बाहेर कुठेही जाऊन काम करू. लाइक हिंदुस्थानमध्ये काम करावं, मी हॉलिवूडमध्ये जाऊन काम करावं, लंडनच्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करावं. पण मी नेहमी पाकिस्तानच्या शिष्टाचाराचा नेहमी पाळला पाहिजे आणि जे माझ्या पेरेंट्सने मला शिकवलंय, जी तालीम दिली आहे, ती मी नेहमीच अंमलात आणावी. मग महेश भट्ट साहेबांबरोबर काम करताना तुम्ही तो शिष्टाचार पाळला की थोडा पाय घसरला? हो, अगदीच मी माझा शिष्टाचार पाळला आणि मी खूप चांगलं काम केलं. खूपच चांगलं. जेव्हा फायनली इन्शाअल्लाह लोक जेव्हा फिल्म बघतील, तेव्हा त्यांना जाणीव होईल, की आम्ही आमच्या टीमने मिळून महेशजींनी, सोनी राजदान आणि आम्ही मिळून एक चांगली फिल्म बनवली आहे, जी आम्ही हिंदुस्थान आणि पाकिस्तानच्या ऑडियन्सला एक गिफ्ट करायची आहे, दोस्तीच्या नावाने डेडिकेट करायची आहे आणि ह्याच हेतूने आम्ही हे काम सुरू केलेलं आहे आणि 56 इयर्समध्ये फर्स्ट टाईम आम्ही एक फायनली को प्रोडक्शन. पण तुम्ही मला अजून हे नाही सांगितलं की जी कॉन्ट्रोवर्सी ज्या गोष्टीला घेऊन उभी राहिली, तो सीन त्या फिल्ममध्ये आहे की नाहीये? फिल्म नंतर बोलूयात आपण. मी ऐकलं एवढी कॉन्ट्रोवर्सी उभी राहिली तर तुम्ही भट्ट साहेबांवर प्रेशर टाकून तो सीन काढून टाकला फिल्ममधून. मला वाटतं की जनतेला उत्तर मिळालंय या गोष्टी. नाही, नाही. एक सेकंड ऐका.
मला सॉरी हे हसू येतंय की कॉन्ट्रोवर्सी क्रिएट करणारे तुम्ही लोक आहात. आणि आता तुम्ही क्रिएट किसिंग करताय ही सीन तुम्ही गोष्ट. देताय, कॉन्ट्रोवर्सीचा आरोप माझ्यावर करताय तुम्ही. बरं, मला वाटतं की ह्याचं उत्तर मला आता द्यायचं नाहीये. अं, तुम्ही माझी हे पब्लिकवर, तुमच्या ऑडियन्सवर, पाकिस्तानी ऑडियन्सवर, ज्यांचा माझ्याशी संबंध आहे, खूप जवळचे नाते आहे, ज्यांचं माझ्यावर खूप जास्त प्रेम आहे आणि मी नेहमी माझंही त्यांच्यावर खूप प्रेम आहे ऑफकोर्स, पण त्यांचा हक्क आहे माझ्यावर की ते मला डिस्कस करावं. माझ्या चांगल्या गोष्टी आणि माझ्या वाईट गोष्टी मला सांगाव्यात. तर मी माझ्या ऑडियन्सवर सोडते आणि हिंदुस्थानच्या ऑडियन्सवर की त्यांनी फिल्म पाहावी आणि त्यानंतर त्यावर बोलूयात. माझ्याकडे काही प्रेस इंटरव्ह्यूज आहेत तुमचे, ज्यात तुम्ही बोललात की जर कथेची डिमांड असेल, तर मला कोणत्याही प्रकारचा रोल करण्यात काहीच अडचण नाहीये. हे बघा, इट्स अ युनिव्हर्सल ट्रूथ. ॲक्टिंग मीन्स फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन. सो ॲक्टिंगचा अर्थ, मी एक ॲक्ट्रेस आहे. मला डिफरंट टाइप्सचे रोल मिळतात आणि मला डिफरंट टाइपची ॲक्टिंग करावी लागते. तर माझा संबंध ॲक्टिंगशी आहे. पण ज्या पाकिस्तानच्या फिल्म तुम्ही करता त्यात तुम्हाला अशा प्रकारचे सीन, असे एक्सपोजर करणारे वगैरे? हो, मी अगदीच करते. जर माझ्या फिल्मची डिमांड आहे, माझ्या कॅरेक्टरची डिमांड आहे, माझ्या डिरेक्टरला हे हवंय आणि तर मी नक्कीच करते. पण जेव्हा लोक ऑब्जेक्ट करतात की तुम्ही असे रोल नाही केले पाहिजेत, तर तुम्ही काय बोलता? माझं काम आहे. हे माझं काम आहे. माझं पॅशन आहे हे माझं काम. मी माझ्या कामाशी अन्याय नाही करू शकत. मी 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 प्रामाणिकपणे माझं काम करते आणि मला ॲक्टिंगशिवाय काहीच येत नाही. मला फक्त ॲक्टिंग करता येते. तुम्हाला खूप चांगली उत्तरं देता येतात. अच्छा. थँक यू. एका इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही म्हणालात की इट इज माय बॉडी, इफ आय एक्सपोज इट, नो वन शुड हॅव अ प्रॉब्लेम. अं, हे म्हणाला होतात की नाही म्हणालात? मी तुम्हाला सांगितलं की आमचा संबंध ॲक्टिंगशी आहे. मला विचारायचं होतं की एवढ्या कॉन्ट्रोव्हर्सीज का? ह्यांच्याच मागे एवढे हात धुवून का लागलेत? नॉर्मली आपले इथे बॉलिवूडमध्ये सुद्धा ॲक्ट्रेसेस असं लिहितात. देन बट व्हाय हर, यू नो? कॉन्ट्रोव्हर्सीज यासाठी इतक्या क्रिएट झाल्यात कारण पाकिस्तानच्या प्रेसने पुन्हा पुन्हा हे लिहिलं की किसिंग इस्लामच्या विरोधात आहे. जेव्हा हो. फिल्ममध्ये, ग्लॅमरमध्ये एखाद्या रिलिजनची गोष्ट घेऊन येतो, तेव्हा कॉन्ट्रोव्हर्सीज वाढतात. हो, अगदी बरोबर बोललात. तुम्ही सुद्धा बरोबर बोललात. कारण पाकिस्तान जो आहे तो एक मुसलमानांचा देश आहे. तिथे मुसलमान राहतात. इट्स अ इस्लामिक कंट्री. तर त्यांच्यासाठी ऑफकोर्स इट्स अ व्हेरी बिग थिंग आणि ते कधीही ह्या गोष्टीला ह्या पुढे जाणार नाहीत. ते केस अलाऊ करणार नाहीत. जसं आमच्या फिल्ममध्ये आजकाल आयटम नंबर असतात. हं, हं. जर तुम्ही पाहिले असतील काटा लगा सारखे नंबर, हो, हे बरोबर. तर पाकिस्तानी फिल्ममध्ये अलाउड नसेल ना? हो, आम्ही बुरख्यात तर फिल्म बनवत नाही. डिफरंट टाइपचे आम्ही ड्रेसेस घालतो. एक्सपोजिंग सुद्धा आहेत. पण प्रॉब्लेम हा आहे, की आम्ही हिंदुस्थानमध्ये येऊन काम केलं आणि पहिल्यांदा काम केलं. तर हे हे त्यांच्यासाठी खूप मोठं सरप्राईज आहे. एक्स्पेक्ट करत नव्हते आणि थोडीशी त्यांना इन्सिक्युरिटी आहे, की आम्ही कदाचित हिंदुस्थानमध्ये शिफ्ट व्हायला नको. कधी-कधी मीराजी, ज्या कॉन्ट्रोव्हर्सीज आहेत त्या तुमच्या बोलण्यातूनच क्रिएट होतात. हं, हे 24 फेब्रुवारी 2005 हं, हं. तुम्ही इंटरव्ह्यू दिला, ज्यात तुम्ही हा प्रश्न उपस्थित केला की व्हॉट इज रॉंग इन गिव्हिंग अ किसिंग सीन? नाही, असं काही म्हटलं नाही मी. तुम्ही तुम्ही म्हणत नाही आणि पेपरवाले छापून टाकतात. आय डोंट नो, मी काही म्हणाले नाही. तुम्ही एवढ्या सरळ आहात की दाखवता फक्त आम्हाला.
मीराजी, मला सांगा की तुम्ही हे तर मान्य करता की फिल्ममध्ये किस करणं, अशा प्रकारचा सीन देणं हे इस्लामच्या विरोधात आहे? आह, अगदीच मी मानते इस्लामिक पॉइंट ऑफ व्ह्यूने. माझ्या मदरचा संबंध, माझ्या फादरचा संबंध, माझा संबंध अ, इस्लामशी आहे आणि सय्यदशी आमची फॅमिली आहे. तर माझे पेरेंट्स तर कधीच अलाउ करणार नाहीत, की मी कधी स्क्रीनवर किस करावं आणि इस्लाममध्ये ॲक्टिंगला सुद्धा गुन्हा मानलं जातं. मग तुम्ही आता एक गुन्हा करत आहात तर दुसरा सुद्धा करून घ्या. हे बघा, काम आणि धर्माला तुम्ही मिक्स करू नका. माझं काम माझी पूजा आहे आणि माझ्या कामाला एका पूजेप्रमाणे करते. तर तुम्ही प्लीज ह्याला मिक्स करू नका दोन्ही गोष्टींना. जर तुम्ही किसिंग सीन केलाय, तर तुम्ही तुमची चूक मान्य करा. कारण पाकिस्तानी काही वेडे नाहीये, जे तुम्हाला वारंवार सांगतायत, तुमच्याकडून ही चूक झाली आहे मॅम. प्लीज पश्चाताप करा. मी तुमचं बोलणं ऐकलं असं वाटलं सलमान खान बोलतोय. थँक यू. तुमची फार रिझेम्बलन्स आहे त्यांच्याबरोबर. सो आम्ही चूक केली नाही तर आम्ही का मान्य करावी? आय पण डिड तुम्ही नथिंग रॉंग. असे लोक आहेत ज्यांनी ही कॉन्ट्रोवर्सी केली पाकिस्तानमध्ये की तुमचे काही तुम्ही केली ना, तुम्ही करत आहात. जेव्हा हे तिथल्या पेपरमध्ये छापलं गेलं, करू द्या ना. आपल्याला काय फरक पडतो ह्या गोष्टींनी? जेव्हा फिल्मी दुनिया बघेल, हिंदुस्थानमध्ये बघतील, आपली ऑडियन्स बघेल आणि पाकिस्तानमध्ये सुद्धा बघतील. आमची तर तुम्हाला नक्कीच ही दुआ आहे की तुमची फिल्म सुपरहिट व्हावी. हो, दुआ करा. आणि हिंदुस्थानमध्ये पहिली फिल्म आहे आमची महेशजींसोबत आणि हिंदुस्थानची जनता पहिल्यांदा आम्हाला ऑन स्क्रीन पाहील आणि इन्शाअल्लाह ते सुद्धा आमच्यावर प्रेम करतील जसं पाकिस्तान करतो. आमच्याकडे खूप मोठी यादी आहे आरोप आणि प्रत्यारोपांची. मीरा यांच्यावर जनतेचा खटला सुरूच राहील एका छोट्याशा ब्रेकनंतर. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आरोप आणि प्रत्यारोपांच्या पिंजऱ्यात आहे पाकिस्तानची बेस्ट ॲक्ट्रेस मीरा. आपकी अदालतमध्ये पाकिस्तानी फिल्मचे सुपरस्टार मीरा यांच्यावर आरोप आहे की ह्या कृतघ्न आहेत. मीराजी, पाकिस्तानच्या फिल्मने तुम्हाला सुपरस्टार बनवलं, हा कृतघ्नपणा नाहीये का की तिथल्या फिल्म सोडून तुम्ही इथे आलात मुंबईमध्ये फिल्म्स करायला? हो, मी नेहमी मरेपर्यंत मी असंच म्हणेन, की आज मी जे काही आहे पाकिस्तानच्या फिल्म इंडस्ट्रीमुळे आहे आणि आज जर मी हिंदुस्थानमध्ये कारण जस्ट बिकॉज ऑफ पाकिस्तान, जस्ट बिकॉज ऑफ पाकिस्तानी फिल्म इंडस्ट्री, तर त्यांना तर मी कधीच विसरू शकत नाही. जसं मला वाटतं, की पाकिस्तानमध्ये माझ्याशी आमची ऑडियन्स खूप प्रेम करते आणि मला वाटतं, की इथे सुद्धा माझं काम पाहावं आणि माझ्यावर प्रेम करावं. तुम्ही इथे सुद्धा ऐश्वर्या रायची जी नंबर 1 पोझिशन आहे, चॅलेंज करायला आले आहात? नाही, मी कोणाला चॅलेंज करायला नाही आली आहे. पण जर अ, हिंदुस्थानची जनतेची इच्छा असेल, की मी इथे काम करावं आणि त्यांना खरंच मी आवडलं, तर मी नक्कीच त्यांच्यासाठी करेन. बिकॉज आज मी जितकं मला पाकिस्तानमध्ये प्रेम मिळालं, तर मी जेव्हापासून इथे आले मी अ, असं तर नाही म्हणणार, पण मला पाकिस्तानपेक्षा जास्त प्रेम मिळालं इथे. मला माहिती आहे, लोकांना पाकिस्तानमध्ये हे आवडणार नाही, की मी इतकी मोठी गोष्ट बोलले, पण मी प्रामाणिकपणा, ऑनेस्टीने खोटं बोलू शकत नाही. आज माझ्या मनात जर पाकिस्तानसाठी प्रेम आहे, तेवढंच प्रेम माझं आज हिंदुस्थानसाठी आहे आणि मला वाटतं, की माझा हिंदुस्थानशी सुद्धा संबंध आहे आणि मी कधीच हा संबंध तोडू इच्छित नाही. ही हिंदुस्थानची फिल्म पाहणारी ऑडियन्स आहे, त्यांनी तुमच्याकडे कसं पाहावं? ऐश्वर्या रायला रिप्लेस करणारी की मल्लिका शेरावतला रिप्लेस करणारी? मला चांगले रोल्स, चांगले कॅरेक्टर्स करायचे आहेत.
लाइक आत्ता शेवटी मी ब्लॅक पाहिली. त्यात राणी मुखर्जीने खूप चांगलं काम केलं. खूप चांगला परफॉर्मन्स होता. तर मला वाटतं, की लोकांनी मला एक चांगली ॲक्ट्रेस म्हणून ओळखावं, की संपूर्ण साउथ एशियामध्ये चांगली ॲक्ट्रेस म्हणावं. मीराला लक्षात ठेवावं मीराला लोकांनी. लक्षात ठेवावं. लाइक शबाना आझमी, लाइक माधुरी दीक्षित, लाइक राणी मुखर्जी. तुम्ही म्हणालात, की जे लाहोरची जी फिल्म इंडस्ट्री आहे, ती इतकी ॲडव्हान्स नाहीये जितकी अ, मुंबईची फिल्म इंडस्ट्री ॲडव्हान्स आहे. तुम्ही का कंपेअर करताय पाकिस्तान आणि इंडियाची फिल्म इंडस्ट्रीला एकत्र? पाकिस्तान छोटा देश आहे, त्यांची छोटी फिल्म इंडस्ट्री आहे. हिंदुस्थानची इंटरनॅशनल फिल्म इंडस्ट्री आहे आणि हे म्हणणं मुळीच चुकीचं नाही आहे, की जगातली नंबर 1 फिल्म इंडस्ट्री आहे बॉलिवूड. तर तुम्ही त्याला कंपेअर करू नये प्लीज. कंपेअर नाही करत आहोत. आम्ही तर असं म्हणतोय, की तुम्ही लॉलिवूड सोडून बॉलिवूडमध्ये आलात. मग लॉलिवूडमध्ये सुद्धा काम करणार आणि बॉलिवूडमध्ये सुद्धा काम करणार. जनतेला विचारूयात, की इथे कशा रोलमध्ये तुम्हाला त्यांना पाहायचंय? हो, हा तुमचा प्रश्न? कोणता असा रोल तुम्हाला करायची इच्छा आहे, ज्याची तुमची खूप मनापासून इच्छा आहे? मला हिंदुस्थानी महिलेचा रोल करायचा आहे. देवदासमध्ये पारोचा जो रोल होता तो हां, करायचा आहे? लाइक मंगळसूत्र. मला टिकल्या खूप आवडतात ना, ते लग्नानंतर इथे कुंकू. कुंकू, टिकल्या. उफ! ते गाणं सुभाषजींच्या फिल्मचं. ये दुनिया एक दुल्हन, ये माथे की बिंदिया, ये मेरा इंडिया, आई लव माय इंडिया. इट्स रियली ब्युटिफुल सॉन्ग. तर अशी लाल ओढणी, हवेत उडणारा, बांगड्या, मंगळसूत्र, टिकल्या. ओह माय गॉड! मला इट्स अ ब्युटिफुल आय स्वेअर. कोणत्या इंडियन फिल्म स्टारसोबत तुमची काम करण्याची इच्छा आहे जर तुम्हाला संधी मिळाली तर? लाइक शाहरुख खान आहे, आमिर खान आहे, सलमान खान, सोहेल खान त्यांचा भाऊ. काही खास कारण? जितकी नावं तुम्ही घेतली सगळे खान आहेत. तुम्ही ऋतिक रोशनचं नाव नाही ऋतिक घेतलं? ऑफकोर्स मी त्याचं नाव घेते. ऋतिक इज ब्रिलियंट ॲक्टर आणि आजचे जितके यंगस्टर्स आहेत सगळे ऋतिकला खूप लाईक करतात. माझी सगळी फॅमिली ऋतिकला लाईक करते. स्पेशली माझ्या बहिणी. उफ! खूप प्रेम करतात ऋतिकवर. तर अ, ते सैफ अली खान आहे अँड जॉन इब्राहिम आणि अनिल कपूर. खूप ही इज ब्रिलियंट. अमिताभ बच्चन आहेत. अनिल कपूर तर खूप, खूप, खूप व्हर्सटाईल ॲक्टर आहेत. त्यांचा तर प्रश्नच नाही. तर हे सगळे खूप चांगले आहेत. पाकिस्तानी प्रेसचा आणखी एक प्रश्न आहे, ज्यात त्यांनी कृतज्ञतेचा प्रश्न उभा केला आहे. एका पेपरमध्ये असं लिहिलंय, की तुम्ही एका हिंदू ॲक्टरशी लग्न केलंय. हिंदू ॲक्टरशी. अजिबात नाही. मी अजून कुठलंही लग्न केलेलं नाही. आणि विचार सुद्धा नाहीये. लग्न खूप सुंदर गोष्ट आहे आणि ज्या दिवशी आम्ही लग्न करू साऱ्या जगाला सांगून करू आणि जगभरात ह्याची चर्चा होईल. आणि आम्हाला इन्व्हिटेशन पाठवणार तुम्ही? ऑफकोर्स, व्हाय नॉट? का नाही? सगळ्यात आधी तुम्हाला इन्व्हिटेशन पाठवणार. प्रॉमिस. तिथल्या प्रेसने हे सुद्धा लिहिलंय, की मीरा शिफ्ट होण्याचा प्रयत्न करते हिंदुस्थानमध्ये. ती इथेच येऊन राहील आता. असं काही नाहीये. काम करायला येईन, हिंदुस्थानात येईन, अमेरिकेला जाईन, लंडन जाईन, मलेशिया, इस्तंबूल, चायना, कुठेही जगात. पण पाकिस्तान कधीच सोडणार नाही आणि आय थिंक कुठलंही बाळ आपल्या आईचा हात कधीच सोडू शकत नाही. कधीच नाही. भारत-पाक मैत्रीसाठी तुम्ही कुठपर्यंत त्याग करू शकता? की कधी ह्या मैत्रीसाठी जीव द्यावा लागला तरी जीव देईन.
मीराजी, लाहोरपासून तुम्ही मुंबईला आलात, इथल्या फिल्म्समध्ये तुमचं नाव व्हावं आणि असंही होईल कदाचित तुम्ही लवकरच हॉलिवूडला जाल. पण आरोप आणि प्रत्यारोप आमच्याकडे आणखीही आहेत. पाकिस्तानचे फिल्म स्टार मीरा यांच्यावर जनतेच्या आरोप आणि प्रत्यारोपांचा आणखी एक भाग एका ब्रेक नंतर. वेलकम बॅक. आज जनतेच्या अदालतमध्ये आपली पाहुणी आहे सीमारेषेपलीकडून आलेली पाकिस्तानची नावाजलेली स्टार मीरा. आपकी अदालतमध्ये पाकिस्तानी फिल्मच्या सुपरस्टार मीरा यांच्यावर आरोप आहे की ह्या घाबरट आहेत. मीरा, ही गोष्ट खरी आहे की लाहोरच्या फिल्ममध्ये, पाकिस्तानच्या फिल्ममध्ये तुम्हाला खूप कॉम्पिटिशन दिसत होतं, तर घाबरून तुम्ही इथे आलात मुंबई फिल्म इंडस्ट्रीमध्ये. जिथे जास्त कॉम्पिटिशन आहे. तिथे तुम्ही नंबर 1 स्टार होता. तुमची पोझिशन थोडीशी थ्रेटन होत होती. तिथे नंबर 1 होते, नंबर 1 आहे. मी ऐकलं इथे सुद्धा मुंबई फिल्म इंडस्ट्रीमध्ये बऱ्याचशा फिल्म्स ऑफर झाल्यात तुम्हाला. हो, काम तर पाकिस्तानमध्ये सुद्धा खूप सारं आहे आणि आत्ता अनेक डायरेक्टर्सला मला आपल्या फिल्म्समध्ये साइन करायचं आहे आणि हिंदुस्थानमध्ये सुद्धा खूप सारे लोक आमच्याकडे आले आहेत आपल्या फिल्म्ससाठी. पण मी क्वांटिटीवर नाही, क्वालिटीवर विश्वास ठेवते आणि मला चांगलं काम करायचं आहे, क्वालिटी वर्क करायचं आहे. चांगले बॅनर्ससोबत, चांगल्या डिरेक्टर्ससोबत आणि चांगले जे रोल्स आहेत ते मला चूज करायचे आहेत आपल्या करिअरसाठी फ्युचरमध्ये. काय मिळवायचं आहे तुम्हाला? आय एम मीरा अँड आय वॉन्ट टू रिमेन मीरा. आणि मी ॲज मीरा हिंदुस्थानच्या ऑडियन्समध्ये आणि बॉलिवूडमध्ये आपली खास जागा निर्माण करणार आहे. तर हिंदुस्थानात तुम्ही आले आहात इथल्या तरुणांचं, इथल्या मुलांचं मन जिंकण्यासाठी. जे हिंदुस्थानची मुलं आहेत ते फार चार्मिंग आहेत. खूप सभ्यता आहे त्यांच्यामध्ये आणि खूप प्रोटेक्टिव्ह आहेत महिलांच्या बाबतीत स्पेशली आणि एक खास उत्साह आहे प्रत्येक हिंदुस्थानीच्या मनात. खूप रिस्पेक्ट करतात महिलांचा आणि ह्याचसाठी मला हिंदुस्थानची मुलं खूप चांगली वाटतात आणि आय थिंक संपूर्ण जगात हिंदुस्थानी मुलांचा जो शिष्टाचार आहे तो खूप प्रसिद्ध आहे की त्यांच्या डोळ्यात एक मान आहे, शिष्टाचार आहे. जनतेमधून बरेचसे लोक आहेत ज्यांना तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत. हो, इथे तुमचा प्रश्न. मला असं विचारायचं होतं की तुमच्या काही इच्छा होत्या, काही अपेक्षा होत्या, जसं तुम्हाला टिकल्या, मंगळसूत्र आणि अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आवडतात आणि तुम्हाला मैत्रीचा हात सुद्धा पुढे करायचा आहे हिंदुस्थानला. तर मी असा विचार करत होतो की जर तुम्ही हिंदुस्थानमध्येच कुठे लग्न केलं तर मैत्रीचा हात सुद्धा असेल हिंदुस्थानासाठी आणि तुमच्या काही इच्छा सुद्धा पूर्ण होतील. आणि जर का तुम्ही याविषयी विचार करत असाल तर तसं मी सुद्धा लग्न केलेलं नाहीये. लग्नाचं नाव काढलं की खूप लाज वाटते. तुम्ही हिंदुस्थान आणि पाकिस्तानच्या मध्ये जी शांतीची प्रोसेस आहे, जी पीसची प्रोसेस आहे, त्यात काय रोल पाहता तुम्ही तुमचा? ॲज अन अँबॅसेडर ऑफ पाकिस्तान फॉर पीसची अँबॅसेडर बनायचं आहे मला दोन्ही देशांच्यामध्ये. शांती, प्रेम, मैत्री नेहमी. कारण नेहमीच कधीपर्यंत आपण जगाच्या शेवटापर्यंत युद्धच करणार आहोत का? एक दुसऱ्याचं शोषण करत राहू आणि आपण बॉम्बच बनवत राहणार का एकमेकाला संपवण्यासाठी? तर कोणीतरी असावं ज्याने प्रेमाचे संदेश दोन्ही देशांच्या मैत्रीसाठी काम करावं. तर जे लोक ह्या मिशनसह ह्या मैत्रीचं मिशन शांतीसाठी काम करतायत पाकिस्तान आणि हिंदुस्थानमध्ये, तर मी नेहमी त्या सोबत आहे. त्यांना कधीही माझी गरज असेल तर मला कॉल करू शकतात. तर ह्या प्रोसेसमध्ये मी त्यांच्यासोबत आहे, नेहमी त्यांच्यासोबत असणार. थँक यू. हे जे दोन्ही देशाच्या मध्ये ही जी तक्रार आहे, ही 57 वर्ष जुनी आहे, 57 इयर्स जुनी आहे. तर कसं ह्याला तुम्ही दूर करणार? म्हणतात ना, शेवटी प्रेमाचाच विजय होतो. तर माझा विश्वास आहे आणि मी ठाम आहे की जे
प्रेम आहे. प्रेमानेच आपण युद्ध जिंकणार आहोत, लढून नाही. हे होते जनतेचे आरोप, मीरा यांचं स्पष्टीकरण. आता वेळ आहे आजच्या कारवाईवर आजचे जज अनुराग बत्रा यांच्या निर्णयाची. मीराजींनी जनतेचे प्रॉसिक्युटर रजतजींचे आरोप आणि प्रश्नांची उत्तरं काही लाजाळूपणे आणि काही संकोच करत दिलीत. रजतजींच्या तथ्यानंतर मीराजींनी स्वतःला आर्टिस्ट म्हणून सांगितलं आणि हे म्हणाल्या की त्यांचं काम ऍक्टिंग करणं आहे. आणि हे कॉन्ट्रोवर्सीज त्या क्रिएट करत नाहीत, तर मीडिया आणि प्रेस या कॉन्ट्रोवर्सीजला मुद्दा बनून वाढवतात. मीराजींनी जनता आणि ऑडियन्सच्या प्रश्नांना चांगली उत्तरं दिली आहेत. मीराजींचं म्हणणं आहे की त्यांची जेव्हा फिल्म रिलीज होईल तेव्हा सगळं खरं खोटं जनतेसमोर येईल. ह्या सगळ्या गोष्टींची दखल घेत ही अदालत त्यांना निर्दोष मुक्त करते. खरं तर माझी इच्छा आहे की अदालतने मला मुक्त करू नये. काय शिक्षा द्यायची तुम्हाला? बस कैद करून घ्यावं. हा, हिंदुस्थानमध्ये कैद करून घ्यावं, एक जेल एक शिक्षा तर तुम्हाला ही दिली जाऊ शकते की तुम्ही एक तुमच्या आवडीचं गाणं ऑडियन्सला ऐकवावं. ओ माय गॉड. कोणतं गाणं ऐकायचंय तुम्हाला? जे सगळ्यात जास्त तुमच्या आवडीचं असेल आणि जे तुम्ही सगळ्यात चांगलं गाऊ शकाल. कैसी ज़मीं और आसमां, इसके सिवा जाना कहाँ, चलती रहे ये रोशनी, चलता रहे ये कारवां. दिल दिल पाकिस्तान जा जा हिंदुस्तान, दिल दिल पाकिस्तान जा जा हिंदुस्तान, दिल दिल पाकिस्तान जा जा हिंदुस्तान, दिल दिल पाकिस्तान. नमस्ते. थँक्यू. या विश्वासाने की मीराची जी इच्छा आहे हिंदुस्थान आणि पाकिस्तानच्या मैत्रीची, ही जादूसारखी काम करेल आणि हे काम करेल दोन्ही देशांच्या जनतेला जवळ आणण्यासाठी. आजचा खटला इथेच संपूयात. पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटूयात एका नवीन व्यक्तिमत्वाबरोबर. तोपर्यंत नमस्कार.